नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, पी एम किसानचा हप्ता खूप असे लाभार्थी आहेत की त्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता येतच नाही. कारण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जेव्हा देशाचं पंतप्रधान भूषवलं, त्यानंतर देशामध्ये एक शेतकऱ्यांना एक मोलाचा आधार व्हावा, शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत व्हावी, पेरणी असो इतर कुठल्याही गोष्टीसाठी केंद्र शासनाकडून देशातील सर्वांना एक तोकडा का होईना एक आधार व्हावा यासाठी पी एम किसान ही योजना आणली. त्यावेळेस असे नियम होते की सुरुवातीला जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना जाहीर केली तेव्हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना असेल असे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या पाहता आणि बहुभूधारक संख्या पाहता यात जास्तीत जास्त तफावत दिसत असल्यामुळं सरकारने परत निर्णय बदलला आणि निर्णय असा घेतला की बहुभूधारकही शेतकरी यामध्ये घ्यावे लागेल, तेव्हा जास्तीत जास्त देशातील शेतकरी यामध्ये कव्हर होऊ शकतात. त्यानंतर त्यांनी परत मग बहुभूधारक असो अथवा अल्पभूधारक असो या सर्व शेतकऱ्यांची नोंदणी रजिस्ट्रेशन करून घेतलं व टोटल 4 महिन्याला 2,000 प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू केली. परंतु विषय असा झाला, ज्यावेळेस ही योजना सुरू करण्यात आली, रजिस्ट्रेशन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस 2019 ही महत्त्वाचं इसवी सन आहे. कारण 2019पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अशा शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालं व परत जे 2019पर्यंतचे शेतकरी आहेत त्यांच्या सातबारा त्यांच्या नावावर आलेला आहे 2019च्या अगोदर, त्यांच्याच खात्यावर पैसे पडत आहेत. कारण नंतर जे 2020, 21, 22, 23, 24 याच्यानंतर भरपूर असे त्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमिनी आल्या, कोणी जमिनी विकत घेतल्या, पी एम किसानच्या हप्त्यासाठी खास जमिनी विकत घेतल्या आणि भरपूर असे लाभार्थी आता नवीन निर्माण झालेले आहेत. परंतु केंद्र सरकारमार्फत अजून कुठलाही असा निर्णय झालेला नाही आहे की 2019 नंतर जे नवीन शेतकरी ज्यांच्या नावावर शेत आलेलं आहे त्यांच्या नावावर पगार म्हणजे पी एम किसानचा हप्ता पाडला जाईल. परंतु अशी ही एक योजना आहे ज्यामध्ये आहे की असं सरकार प्रत्येकाला वाटते की 2019च्या नंतर माझी जमीन नावावर आलेली आहे त्यामुळे मला पगार येणार नाही. असे भरपूर शेतकरी आहेत आणि त्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये शेतकऱ्याची एक मोहीम आहे, योजना आहे. 2019च्या नंतरही शेतकरी ह्याच्यामध्ये पात्र होऊ शकतात. तर कोणते शेतकरी यामध्ये पात्र होऊ शकतात, ही योजना कशा प्रकारची आहे? कारण ह्या भारत देशातील जे शेतकरी आहेत 2019 नंतर लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या नावावर नवीन जमिनी झालेल्या आहेत. कारण कुटुंबामध्ये जरी एक 2-4 माणसं असले तर 2-4 माणसापैकी एकाच्याच नावावर जमीन असली तर जसे दिवस जातील तसतसं फोडी करणे, योजनेच्या लाभासाठी जमिनीचे तुकडे करणे. 10 एकर जमीन असली, समजा 4 जण घरात जर असली तर 10 एकर जमिनीतून 2-2 एकर किंवा 2.5 एकर करून प्रत्येकाच्या नावावर जमीन करणे. महिला असो मुलगा असो प्रत्येकाच्या वाटण्या वाढलेल्या आहेत. आता कुणी बसत नाही आहे वडिलाला मागून माझ्या ईशाची जमीन द्या मला म्हणून प्रत्येक शेतकरी महाराष्ट्रातीलच नाही तर प्रत्येक अख्ख्या भारत देशातील शेतकरी नवीन निर्माण होत आहेत. परंतु केंद्र सरकार अजून शांत का आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना यातून लाभ मिळणार आहे 2019च्या नंतरच्या? कारण ही खूप जणाला माहीत नाही की 2019च्या नंतरही ज्यांच्या नावावर जमिनी आलेल्या आहेत त्यांनाही लाभ मिळतो. तर तो शेतकरी कोणता आहे? कारण आता सध्या या पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने ही मोहीम सुरू केलेली आहे. आता नंतर काही दिवसामध्ये सर्व शेतकरी याचा समावेश करणार आहेत. आता ह्यात कोणते शेतकरी आहेत? समजा वडिलांच्या नावावर जमीन आहे. वडिलांच्या नावावर जर जमीन असेल आणि जर वडील मयत पावले तर त्यांचा वारस पत्नी येते, तर त्या पत्नीच्या नावावरही पी एम किसानचा हप्ता मिळू शकतो. ही योजना ही माहिती जास्त शेतकऱ्यांना माहीतच नाही. त्यामुळे जर तो शेतकरी मयत झाला, तो शेतकरी मयत झाल्यानंतर
त्याची पगार बंद होते म्हणून शांत बसतात. परंतु ज्याच्या नावावर जमीन गेलेली आहे तो शेतकरी मात्र पुढचं पाऊलच उचलत नाही, काहीच करत नाही आहे, रजिस्ट्रेशन करत नाही आहे, तशी माहिती कृषी विभागाला कळवत नाही आहे. आणि या प्रॉब्लेममुळंच ज्यांचे वारस पत्नी असो मुलगा असो कुणी का असना त्यांना हा लाभ घेता येत नाही. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुमच्या घरामध्ये जर एखाद्याला PM किसानचा हप्ता जर येत असेल आणि तो माणूस जर मयत झाला असेल, जर मयत झाल्यानंतर त्याचं PM किसानचा हप्ता जो बंद पडणार आहे तो जरी बंद पडला तरी ती जमीन त्याच्या मुलाला वारस किंवा पत्नीला वारस किंवा त्याच्या घरात कुटुंबात कुणाच्या का नावे करायचे आहे तशी अपडेट तुम्ही कृषी विभागाला द्या, जेणेकरून त्याचा जो PM किसानचा हप्ता बंद पडलेला आहे तो बंद होऊन जाईल आणि ती जमीन ज्याच्या वारसाला गेलेली आहे त्या वारसाला PM किसानचा हप्ता मिळायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळं होतंय कसं, खूप शेतकऱ्यांचे आता प्रत्येक दिवशी असं वर्षोनवर्ष जात आहेत आणि मी म्हणतो 2019 पासून 2025 बहुतेक भरपूर शेतकरी मयत झालेले आहेत आणि त्यांचा PM किसानचा हप्ताही काही शेतकऱ्यांचा जरी पडत असला तर तोही बंद होऊन जाणार आहे. परंतु तो जो बंद जरी झाला तर त्याच्याकडे परत कोणी बघतच नाही. केंद्र शासनाची योजना आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घेणं गरजेचं आहे. जरी कुणी मयत झालेलं असतील तर आता ही माहिती पूर्ण ऐकून तुम्ही त्या योजनेचा लाभ घ्या. जर त्या वारसानं जर जमीन तुम्ही वारसानं पत्नीच्या नावावर जर केली असेल तर किंवा पती जर वारलेला असेल पत्नीच्या नावावर पत्नीला पगार मिळू शकते, PM किसानचा हप्ता पडू शकतो. आणि जर पत्नी जर वारलेली असेल तर ती पगार पतीला मिळू शकते. पण ती जी जमीन आहे मयत माणसाची ती जमीन त्या वारसाच्या नावावर होणं गरजेचं आहे. जरी पती वारलेला असेल तर पत्नीच्या नावे जमीन करून PM किसानची अपडेट कृषी विभागाला देणं गरजेचं आहे. आणि जर पत्नी जर वारलेला असेल तर ती पगार परत पतीला मिळू शकते. फक्त प्रोसेस काय, मयत झाल्यानंतर तो शेतकरी मयत असल्याचे डॉक्युमेंट काढणे, त्याच्या नावावरला जुना 7/12 असो हे असो आणि जो वारस आहे त्याच्या नावावर जमीन झाली त्याचं 7/12 8 जे काय डॉक्युमेंट लागतील हे सर्व घेऊन तालुक्याचं कृषी विभाग असतं किंवा तुमच्या गावातील कृषी सहाय्यक असतात, त्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा आणि त्यांना असं सांगा की आमच्या वडिलाच्या नावावर जमीन होती, मयत झालेत वडील, त्याच्यानंतर आता आईच्या नावावर जमीन झाली आहे आणि त्यांना PM किसानचा हप्ता चालू करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, PM किसानचा हप्ता तुमच्या त्या मयत झालेल्या पत्नीला चालू होऊ शकतो. फक्त कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून पुढची प्रोसेस करून घ्या आणि केंद्र शासन जी योजना देत आहे त्या योजनेचा लाभ घ्या. कारण ही चूक नका योजना. कारण मयत झाल्यानंतर शेतकरी कुणीही लक्ष देत नाही की त्याचे वारस झाले, ज्याच्या नावावर जमीन झाली आहे परत त्याच्या वारसाच्या नावावर PM किसानचा हप्ता चालू करायचा कोणी लक्ष देत नाही. केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्या. जरी कोणी मयत झाला असेल तर त्याच्या वारसाला त्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे आता केंद्र सरकारनं यामध्ये सुधारणा केलेली आहे. जर तो मयत झाला तर त्याच्या वारसाला ती PM किसानचा हप्ता पडू शकतो. परंतु आता भविष्यामध्ये केंद्र सरकार लवकरच 2019 पासून 2025 असो किंवा 26 असो 27 असो या पुढच्या पिरियडमध्ये ज्या नावावर जमिनी झालेल्या आहेत त्यांनाही टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे PM किसानचा हप्ता भविष्यात ज्यांच्या नावावर जमीन आहे त्या सर्वांनाच मिळणार आहे. परंतु सध्या तरी जो मयत असेल त्याच्या वारसाला PM किसानची पगार चालू करता येऊ शकते. कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून पुढची प्रोसेस तुम्ही करू शकता. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.